हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दी चॅनल. तर आत्ता आहे ना सकाळचं 9 वाजलेत आणि सगळे आत्ता लेट, म्हणजे मी आणि मम्माच उठले, फक्त बाकी इथं झोपलेच आहेत. सो काल रात्री झोपायला उशीर म्हणजे मी झोपले होते 10:30पर्यंत, बट 2 वाजता उठले. पप्पा आले होते तर दार उघडायला. आत्तासाठी मी हे बॉईल करायला ठेवलं. याला भरपूर मोड आलेत ॲक्च्युली. इफ यू कॅन सी, जरा जास्तीच मोड असे एकदम लांब लांब आलेत. अँड मी जसं की सांगितलं तुम्हाला, पप्पा मुंबईला गेले होते तर तिकडून एक त्यांना बँकमधून का कुठून तरी गिफ्ट मिळाले. मी रीड नाही करू शकत बिकॉज त्याच्यात ते चायनीजमध्ये लिहिलं. तर हे खाते आणि सकाळी सकाळी मला हे आवडतं असं काय काय लावायला. आज आहे ना काही ठरलं नव्हतं, अनप्लॅन्ड एकदम क्लिनिंग चालू केली, कारण हे जागा खूप खराब झाली होती. इकडे सगळी धूळ लागली होती, तर हे काढलं, म्हणून हे सगळंच काढलं. आणि माठाचं पण काम आता झालं आहे. माठ कुठे गेलं, बाहेर ठेवून टाकलं. तर आता माठ वगैरे पण झालं आहे काम. खूप मेसी आहे ना, आता तेच आवडतं आम्ही दोघं. आता काय करायचं, हे आडणी इथे का ठेवले, ते बघू त्याला जागा आई आल्यावर बघेल, तर मी काढून ठेवते. पाऊस पडतोय खूप. किचनचं काही आवरलेलं आहे, परत भरलंय. बट इट्स कॉमन आमच्या इकडे, कारण इतके सगळ्या गोष्टी बनवत असतात. हे ना लापशीचे गहू आहेत, मी असे नुसते जस्ट गरम करून ठेवते. ह्याला आता बनवायचं नाही, आता यात बनेल भाजी. धुवून घेऊ का कढई? नाही ना. भाजी नंबर 2. तर आम्ही इकडे आलो आहे आणि इकडून हे घेतलं आहे. घरी जाऊन दाखवते मी प्रॉपर, कारण मी बाहेर कधी ब्लॉग केला नाही असा. इथल्या इथेच फिरतोय आपण. आता DIYला आलोय, काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि मम्मा, आपण ते स्टीलची भांडी पण बघू, इथे पण मिळेल आय गेस. उतरू का मी? काय घ्यायचं? हे बघ, 2 kgs एवढं पास आहे ना. हे 3 किलोचं. हे पण बघायचं होतं का, वायपर नाही ना. हे गर्ल्स रिलेट करतील आपल्याला आहे ना, असं काहीतरी मिळतच असतं. उनका तो पैसा लेना ही नहीं पड़ेगा, बताइए ना. 10 रुपए 1 दिन का है. इसका बोलो तो बारिश की वजह से आई नहीं, आज जरा खुला है. तर हे ना माझ्या डोक्यात आहे की घरी पेंट करून ठेवायचं. ते बोलले की घेऊन जा. असंच पडलेले ते खाली दिसले. आम्ही ॲक्च्युली हे स्टँड बघायला आलो. किती घेऊ मम्मी? 3. किती घेऊ? 2-3 ले लीजिए. काय कुठे गेलता? हे लावून आले वाटतं. केस आहे त्याला तिथे. हा का, मला वाटलं पांडुरंगाला गेलता, त्यानं बुक्का लावलाय. अरे अरे अरे, त्याच्याने कुठं पांडुरंग घरी संचितला बोला बोलली. जाऊ दे नको. हाताने जमत नाही, मी एका हाताने करते. हाय, तर आज ना सॅटर्डे, म्हणून सॅटर्डे संडे आमच्या घरी इतकं म्हणजे शूट करता येत नाही, पहिली गोष्ट मला. अँड सेकंड थिंग की आज मी ना दही आलू की सब्जी ट्राय केली, ती पण न्यू होती, तर ते सगळं बनवण्यात वेळ गेला. अँड आज मम्मी आणि मी इतकी कामं करून आलो, आणि प्रत्येक ठिकाणी एक म्हणजे एका गोष्टीसाठी
त्या ठिकाणी जायला लागत होतं. तर पहिले आम्ही गेलो, ते भांडीचं दुकान होतं, तर तिकडून मम्मीला ग्लास घ्यायचे होते. तर मी ग्लास पण तुम्हाला दाखवायला आणले बिकॉज हे इंटरेस्टिंग आहे. हे असे जुन्या पद्धतीचे ते ठोकेवाले असतात ना, तर तसे आणले आम्ही. ॲक्च्युली 6 आणले हे, आणि त्यामध्ये नाव वगैरे टाकून घेतलं, तर त्यात तिकडे खूप टाईम लागला आणि खूप सारे होते तिकडे. तर ते एक एक चेक करून असं काय बोलतात त्याला, निरखून वगैरे आणलं, म्हणून त्यात खूप टाईम गेला सिरियसली. मग त्यानंतर आम्ही गेलो चष्म्याच्या दुकानात. आता आईचा चष्मा हे झालेला, वाकडा झालेला, तर तो ठीक करायचा नाही करायचा, तिकडे टाईम गेला. मग आम्ही गेलो DIY मध्ये एक गोष्ट शोधायला मला इतका टाईम, म्हणजे एक भेटली गोष्ट, पण दुसऱ्या गोष्टी शोधत होता, मला ते तर सापडत नव्हते किंवा त्यांची क्वालिटी. DIY मध्ये कसं होतं ना, काही काही गोष्टी चांगल्या मिळतात, बट काही काही गोष्टी ना अशा एकदम हलक्या क्वालिटीच्या असतात. तर ते सगळं बघितलं. तिकडून पण एकच गोष्ट आणली, म्हणजे ते तर नाही, मला सापडत नाही ते. म्हणजे बेसिकली आपण काय पण अडकवतो ना त्याच्यात, काय बोलतो त्याला, हुक्स, तर ते हुक्स आणले बस. आणि वायपर वगैरे शोधत होतो, ते तर आम्हाला सापडले नाही. वॉशिंग मशीनचं कवर पण नाही सापडलं, नव्हतंच इथे. मग त्यानंतर आम्ही गेलो, कुठे गेलो, तिकडून येता हां, मग फरसाणच्या दुकानात. तिकडून काय काय खायचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं. मग मम्मीला केक खायचा होता खूप दिवस, लाईक 15-20 दिवस झाले असेल. मग केक बघितला. केक कुठे, एक तर ट्रफल केक नव्हता, आणि ट्रफल केकच पाहिजे होता बिकॉज लास्ट टाइम आईच्या बड्डेला आणलेला तो इतका गोड आणि आंबट त्या टाईप होता, असं काहीतरी कडू कडू खायचं होतं. तर तो केक शोधण्यात टाईम गेला. त्यात मी व्लॉग नाही केला, कारण की पाऊस आणि हे सगळं, पावसात व्लॉग करणं इतकं डिफिकल्ट होतं, आणि सगळं ते चिखल 2 व्हीलरवरच गेलो होतो दोघी आम्ही. मग त्यानंतर नर्सरीमध्ये गेलो. नर्सरीमध्ये त्यांना फायनल एकदम पक्का प्राईस विचारली. ते स्टँड घ्यायचे आम्हाला, 2 स्टँड घ्यायचे होते. तर एक सिंगल आणि एक डबल, म्हणजे एक इथे स्टेप आणि एक त्याच्यावर असं. तर आम्ही फायनल तर करून आलो. आता उद्या पप्पा घेऊन येतील ते. आणि मग तिकडेच मी तुम्हाला ते बोलले ना, छोटे छोटे मटके, तर ते पण उद्या घेऊन येतील पप्पा आणि संचित. मे बी जाईल, किंवा बघू, मी गेले तर मी जाईल, मी आणि मम्मी. मग त्यानंतर फायनली केक घेतला मी. बालाजीनगरला गेलो, तिकडून भाजी घेतली. आणि ही पावसात ते सगळं भाजीची जी माती होती, म्हणजे पालेभाजी घेतली इन शॉर्ट, आणि ती भाजीची सगळी माती, पिशवी नव्हती नेली त्यात, तर ते सगळं म्हणजे इन शॉर्ट खूप मेस झाला होता, म्हणून मी व्लॉग नाही केला. आणि यायला पण लेट झाला. मग त्यानंतर आम्हाला ही आलू दही की सब्जी बनवायची होती, त्याचा मी शॉर्ट टाकला आहे, तुम्ही बघा म्हणजे. अँड ती भाजी मला खूप आवडली, माझ्या मम्माला आवडली, पण संचितला नाही आवडली. म्हणजे बघायला लागेल, कारण मराठी लोकांमध्ये ना असा आंबट आणि गोड जास्त खायची सवय नसते. सो तुम्ही तुमच्या चॉईसने बघू शकता, पण एकदा ट्राय करण्यासारखी. मला तर खूप आवडली. असं काहीतरी डिफरंट खायचं असेल, किंवा घरी कोणी नसेल आणि मी एकटी असेल, तर मला काय बनवायचं असेल तर इट इज आलू दही की सब्जी, आणि भुजियासोबत मोस्टली खातात, बट मला तर तशीच आवडली.